आम्हाला सहन होत नाहीये. अजून सुद्धा असं वाटतं की दादा तिकडून येतील, आम्हाला खूप आठवण येत, पण आता मी काही सांगू शकत नाही. आमचा भाऊ गेलाय, खरंच आमचा भाऊ गेला, आम्हाला पोरका गेलंय. उद्या सकाळी 11 वाजता अजितदादांचं पार्थिव याच ठिकाणी आणण्यात येणार आहे. मात्र आत्ताच पार्थ पवार असतील, जय पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी अनाऊन्स केलंय की उद्या अजितदादांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्याआधी गावातून त्यांचं पार्थिव दर्शनासाठी येणार आहे. मात्र अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून फार अश्रू त्यांना अनावर झालेले आहेत, त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. ताई, काय सांगाल, काय आज भावना गेले शब्द आहे मी आज. आमचं दादा धक्का आम्हाला सहन होत नाहीये. अजून सुद्धा असं वाटतं की दादा तिकडून येतील, आम्हाला 4 शब्द आम्हाला प्रेमाचे आमच्या संग बोलते, माझ्या बहिणी म्हणतील. विश्वासच बसत नाहीये की आज एवढं घडलंय. सकाळपासून तुम्ही कुठच्या आहात? इथलेच आहेत, खुद्द बारामतीतलेच आहेत आम्ही. आठवणी दादांच्या खूप आठवण येत, पण आता मी काही सांगू शकत नाही. कधी समजली बातमी ताई? सकाळीच कळाले आम्हाला, 8:45 वाजतात की असं असं झालंय. पण माझा विश्वास बसला नाही या गोष्टीवरती. जेव्हा टीव्हीवरती पाहिलं तेव्हाच मला काय सुधरवलं, शक्यच नाहीये हे असं करणं. आधी म्हटलं का अपघात झाला, अपघातातून दादा वाचतील असं वाटलं होतं. पुन्हा बातमी आली, दादा नाही राहिले, तेव्हापासून सुन्न झालं. काय सुधरेल ना. परवाच आम्ही वहिनीच्या बंगल्यावरती जाऊन आलो आणि आज आम्हाला असं बघावं लागेल वाटत नव्हतं. भाऊ गेलाय, आमचा भाऊ गेलाय, खरंच आमचा भाऊ गेला, आम्हाला पोरका गेलंय. अरे तुला पुढे आज मला वहिनीच्या चेहऱ्याकडे बघू वाटत, डोळ्यासमोर आठवतंय परवा दिवशीचा तो क्षण आणि आजचा क्षण वेगळा आहे खूप. तुला बॅरिकेड लोटू नका पुढे. आणि कुकरचा कार्यक्रम वेगळा होता आणि आजचा कार्यक्रम खूपच वेगळा आहे. असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की 2च दिवसात आम्हाला असं बघावं लागेल. अत्यंत तीव्र भावना आहेत, भावनिक झाल्यात सर्व महिला. दादांना आता मिळणार आहे, इथे नाही आहे, आता मुलं चालला गोष्टीचं कधी सकाळी अंत्यसंस्कारासाठी 11 वाजता येथे कोणी नाहीये. अचानक वाटलं पण नव्हतं आम्हाला कधी ही गोष्ट. काय आठवण? आमचा भाऊ येतो, मोठा भाऊ येतो, बारामती पोरकी झाली. विचार करू शकत नाही. स्वप्ने बारामती मुलं सुद्धा आमची, शाळेतून मुलं सुद्धा रडत आलीत घरी. सगळ्या लोकांना पोरग करून गेले दादा. अहो, त्या दिवशी आम्ही दादांच्या बंगल्यावरती सगळ्या तालुक्याला वहिनी हळदी कुंकू ठेवतात. त्या दिवशी वहिनींना पाहिलं किती आनंदी होते आणि आता बघा त्यांच्याकडे आम्ही बघू शकत नाही. हो ना, रविवार हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो दादांच्या बंगल्यावरती. दरवर्षी वहिनी ठेवतात आणि ह्या वर्षी आता बघा ना 2च दिवसात. त्या दिवशी आम्ही वहिनींना स्टेजवरून बघत होतो, किती खुश होते. आणि आता बघा ना, आम्ही एवढे सगळ्यांनी वहिनींना हळदी कुंकू लावलं पण ते काहीच कामी नाही आलं. आमच्या घरचा पुरुष गेला. वाटलंही नव्हतं दादा अजून गेलेत म्हणून, विश्वासच नाहीये आमचा. खूप वाईट घटना घडली. असं वाटतच नाहीये की दादा गेलेत, आता येतील, स्टेजवर उभं राहतील, भाषण सांगतील. अरे थांबा होतं. अतिशय तीव्र भाऊ गेलाय
परवा दिवशी आम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा वहिनींना भेटलो, बंगल्यावर गेलो, त्यावेळेस त्यांचा चेहरा वेगळा होता आणि आज हे असं बघावं लागेल. अशा तीव्र भावना या महिलांच्या आहेत. उद्या अजितदादांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.